राऊत असं म्हणतायत की ह्या सगळ्या नगरसेवकांना डांबून ठेवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आता मजा येणार आहे. एक लक्षात घ्या, काल माननीय शिंदे साहेब हे स्वतः नगरसेवकांना भेटायला आले, त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली आणि मला वाटतं मीडियामध्ये सुद्धा ह्याचे सर्व फोटो तुम्हाला दिसलेत. संजय राऊत हे फक्त बोलतात, हे करत काहीच नाही. काल त्यांनी सांगितलेलं की मी ताजला त्यांना जाणार आहे जेवायला. ताज हे हॉटेल सर्वांचं आहे. काल ते आले नाहीत, ना जेवायला आले ना चहा प्यायला आले, अगदी रात्री डिनरला सुद्धा आले नाहीत. त्याच्यामुळे संजय राऊत, तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. मला कल्पना आहे की त्यांना आमच्या नगरसेवकांना भेटून त्यांना स्वतःला खासदारकीची मागणी करायची आहे, म्हणून हे सर्व सारखी बडबड करतायत. तर संजय राऊत आले तर नक्कीच ताज सर्वांचं हॉटेल आहे, तिथे कधीही कोणी येऊ शकतं. भाजप मुंबईत शोककळा पसरेल असं त्यांनी म्हटलं. आता संजय राऊतांकडे खरं तर कोणी लक्षच देऊ नये, कारण त्यांनी ज्या ज्या पक्षाच्या बरोबर ते उभे राहिले त्या सर्व पक्षांना डुबवून झालेलं आहे. मग ते उभाटा असेल, मनसे असेल किंवा एनसीपी असेल, सर्व पक्ष संपलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं कामही संपलेलं आहे. त्याच्यामुळे ते नवीन कोणीतरी शिकार शोधत असावेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आधी मिंदे म्हणायचे, आता शिंदे म्हणू लागले. हा, खरं तर ये डर अच्छा लगा. जिथे पक्षाला मिंधे म्हणून चिडवत होते तिथे आता शिंदे जी झाले. तर तुम्ही बघू शकता की यांची विचार करण्याची पद्धत कशी बदलत जाते हे तुम्हीच बघू शकता. पण राऊतांच्या गरजेचं मूळ काय आहे, काय त्यांना गरज? हे मला वाटतं राऊतच चांगलं उत्तर देऊ शकतील की त्यांची आता काय गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.